रामकृष्ण हरी. बघा सगळ्यांना रामकृष्ण हरी. काय चाललंय आमच्या मुलींचं? काय कसं चाललंय आमच्या मुलींचं? मस्त चाललंय ना. बघा आता कसल्या कसल्या आप निघल्यात आपल्याला पैसे कमवायला. आणि आपण उठलं मोबाईल हातात घेतलं, सुटलं मोबाईल हातात घेतो. असं कसं आपण करायला लागलोत बरं? असं नाही करायला पाहिजे. बघा आपण बघा काहीतरी शिकायलाच पाहिजे, पैसे कमवायलाच पाहिजे. आपण काय नुसतं उठून सुटून मोबाईल काहीतरी कमवा की मोबाईलमधून. अहो ह्याच्यामध्ये इंग्लिश शिकलं तर त्याच्यामधून काहीतरी बिझनेस शिकायला भेटतंय. बिझनेस शिकला तर कोणता तरी व्यवसाय करायला भेटतंय. अहो ह्याच्यातून 2-3 जागेवर पैसे कमवायला वेळ आहे की टाईम आहे. ह्याच्यातून 2-3 बिझनेस आहे ह्याच्यामधून, या मोबाईलमधून. ते शिका की. उठून सुटून मोबाईल घेताय. लोकांचं भलं करून काय भेटणार आहे तुम्हाला? तुमच्या घरच्यांचं काय चाललंय काय नाही ते बघा ना. आपल्या घरात काय चाललंय काय नाही ते बघा ना. काहीतरी शिकायचं काम करा ना. तुम्ही उठलं सुटलं मोबाईल बघताय, उठलं सुटलं मोबाईल बघताय. अहो कामाचा तरी बघा की, त्याच्यावर काय शिका तरी ना. अहो किती बिझनेस खुललेत हो ह्याच्यावर. आणि का आपण गरिबीचे दिवस भोगायचे तर? 2-3 जागेवरून पैसा भेटतोय हो, रोजचे 2-3 हजार रुपये. ते बी काम करत करत तुम्ही नीट बघा नात काय करीनात. कुठं कसली आप निघली, कुठं काय निघले ते बघा की तुम्ही. का उठून सुटून मग काहीतरी मोबाईलमध्ये बघताय आणि मस्त दात काढताय. काय फायदा आहे त्याचा? त्यापेक्षा तुम्ही शिका, पैसे कमवायचं शिका. असं काही शिकू नका. पैसे कसे कमवते ते बघा या मोबाईलवर. अहो भरपूर शिकायला आहे हो, आणि भरपूर पैसा कमवायला. अहो आजकाल 15-15, 20-20 वर्षाचे पोरं आज 2-3 हजार रुपये या मोबाईलमधून हे बघा कमवायला लागले. तर त्याच्यातून बिझनेस बघून काहीतरी करून शिने एवढं कमवायला तर. हां आणि तुम्ही मस्त उठून शिने मोबाईल बघताय आणि गरीब बांधताय. काही श्रीमंत बनायचे काय आहे की याच्यामध्ये आप? ते शिका की. काय आता तुम्हाला कसं बोलायचं आणि काय करायचं? बापरे, आपण तर कुणाला सांगायचं आणि कुणाला नाही आपल्यालाच कळा नाही. एक तर आपल्याला शिक्षण नाही ना, त्यामुळे मी नडायले. माझं जर शिक्षण असतं ना तर मी नक्कीच करून काहीतरी दाखवलं असतं. नक्कीच करून काहीतरी दाखवलं असतं. बघा खरंच माझं शिक्षण नाही म्हणून मी चोरासारखी ग बसले, चोरासारखी ग बसले. चला रामकृष्ण हरी. लय उशीर झाला ना म्हणून एका डोळ्याला सुजू. इडं पण नसतात ना दिवसभर टाकायला. उगाच गप्प बसावं लागते मला. इडं वाचलं तर टाकू ना. कधी बनवायचं आणि कधी टाकायचं? दिवसभर बी कामं धंदे चालूच असते बघा. चला जाऊ दे, ठुते. रामकृष्ण हरी.